नमस्कार, मी स्नेहल स्नेहस किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आज आपण बघणार आहोत चिकन हक्का नूडल्स। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। हक्का नूडल्स बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊया। चिकन मॅरिनेशन कसं करायचं ते आधी बघूया। इथे चिकन स्वच्छ धुवून त्यावर हळद आणि आलं लसूण पेस्ट घेतलीये, चिकन मसाला, तंदुरी मसाला, एक अंड फेटून घेतलंय, तिखट आणि चवीनुसार मीठ। साठी लागणारे साहित्य बघू। 3 नूडल्स घेतलेले, 3 पाकिट एवढे। इथे कांद्याची पात बारीक चिरून घेतलीये, शिमला मिरची, बारीक चिरलेली लसूण, उभा असा कापलेला कांदा, 2 अंडी घेतलीत। इथे सोया सॉस, शेजवान चटणी, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, टोमॅटो केचप आणि चवीनुसार मीठ। चिकन मध्ये थोडा तंदुरी मसाला टाकून घेतलं, चिकन मसाला टाकलं, थोडं चवीनुसार मीठ टाकून घेतलंय, थोडं तिखट, अंड टाकून घेतलं, मिक्स करून घ्यायचं। आता सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे चिकनला। 10 मिनिटं चिकन मॅरिनेशन करून घेऊया। चिकन मॅरिनेशन झालेलं आहे ते आता तेलात फ्राय करून घेऊया। कढईत तेल तापलं आहे, त्यात एक एक करून आपण चिकनचे पीस घेऊत सोडून। आता चिकन शिजलेलं आहे, आता नूडल्स बनवून घेऊया आपण। शिजवण्यासाठी पाणी उकळत ठेवलंय, त्यात थोडं तेल टाकलं। तेलाने नूडल्सला चिकटपणा येत नाही, असं एकदम मऊ मऊ होतात। चवीनुसार मीठ, त्यातच नूडल्स टाकून घेऊया। 5 ते 7 मिनिटं नूडल्स शिजवून घेऊया। नूडल्स शिजलेले आहे, त्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं। यावरच थोडं थंड पाणी ओतून घ्यायचं। परत थोडं तेल लावून घ्यायचं। तेल लावल्यानंतर असं चमच्याच्या साहाय्याने नूडल्स हलवून घ्यायचे थोडे, जेणेकरून नूडल्स चिकटतही नाहीत। गॅसवर कढई तापलेली आहे, त्यातच आपण जे चिकन फ्राय केले ते तेल टाकून घेऊया आधी। यातच आपण 2 फेटलेले अंडे टाकून घेऊया। असे तुकडे केलेले आहेत, ते आता चिकन मध्येच काढून घेऊया आपण। कढईत तेल तापलेलं आहे, आता आपण बारीक चिरलेले लसूण टाकू। ते थोडे फ्राय करून घेऊया। लसूण ब्राऊन होत आली की त्यात भाज्या टाकून घेऊया। तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही घेऊ शकता। हाय फ्लेमवर या भाज्या 1 ते 2 मिनिटं फ्राय करून घ्यायच्या। ज्या फ्राय झालेल्या आहेत त्यात सॉस टाकून घेऊया आता। रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, टोमॅटो केचप, सोया सॉस आणि शेजवान चटणी सगळं एकत्र करून घ्यायचं। परत यातच चिकन आणि अंड टाकून घेऊया। चवीनुसार मीठ, यातच आपण उकडलेले नूडल्स टाकून घेऊया। सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित। बघू शकता नूडल्स तयार आहेत, चिकन हक्का नूडल्स। आता प्लेट मध्ये सर्व करून घेऊया।
तर आज आपण बघितलं चिकन हक्का नूडल्स। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कशी वाटली ते कमेंट मध्ये कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्याच नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा। धन्यवाद।